हास्याच्या आडमध्ये लपलेला आहे भीती. या घरातला प्रत्येक कोणाला माहिती आहे ह्याचा असर. जे बोललं गेलं ते खरं नव्हतं आणि जे खरं होतं ते कधीच बोललं नाही गेलं. हे घर नाही तर एक जिवंत असणारा फैसला आहे. जो आला आहे आज तोच पुढचा आहे. दिशा बिग बॉसच्या सेटवरती पूर्ण गर्दीमध्ये चालत जाते. सगळीकडे एक जोरात म्युझिक असतो. सगळीकडे त्या आवाजाचा शोर होता. या मस्ती आणि आवाजामध्ये ती चुपचाप समोर निघून जाते. तिने आपल्या हातामध्ये एक रस्सी एकदम जोरात पकडलेली असते, पण तिचं लक्ष फक्त समोर टिकलेलं होतं. त्याच आवाजामध्येच काहीतरी लांब कन्फेशन रूममध्ये माहोल एकदम शांत होतं. तिथे दिशाचं शरीर भरून पूर्ण लटकलेलं होतं. तेही कोणत्या हरकत न करता ती एकदम स्थिर दिसत होती. एका साईडच्या आरशाच्या भिंतीकडून तिचं शरीर पूर्ण साफ दिसत होतं. त्या शांत खोलीमध्ये हे दृश्य पूर्णपणे बेचैन होतं. मुंबईच्या एका नाईट क्लबचा माहोल दिसतो. आतमध्ये गौरव, श्रुती, मीरा आणि अर्जुन एका लॉज एरियामध्ये बसलेले होते आणि आरामात आपले आपले ड्रिंक्सचा एन्जॉय करत होते. त्यांच्या गोष्टींमध्ये हास्य आणि मस्ती येत जात होते. त्यांच्या चेहऱ्यावरती आराम आणि खुशी एकदम साफ दिसत होती आणि ते पूर्णपणे कम्फर्टेबल होते. This one is for Gaurav. सगळेजण आपले ग्लास उचलून त्याच्यासाठी टॉस करतात. अर्जुन लगेचच मागे फिरतो आणि आपल्या सीटवरती आरामात बसून जातो. यार, ही आपली सर्वांची शेवटची सेलिब्रेशन असणार. त्यानंतर तू तर शेवटची म्हणजे मी कायमसाठी थोडी चाललोय. नेहमीसाठी तर नाही, पण सेटल तर होतोच आहेस ना. हा यार, तिकडे जाऊन तसा विचार काय केला आहे? काय विचार म्हणजे तिकडे जाऊन शो प्रोड्यूस करणार, अजून काय? सगळेजण जोरात हसायला लागतात. तसं आम्हाला कधी वाटलं नव्हतं की तू असं अचानक फॉरेनमध्ये सेटल होशील. प्लॅन तर होता नाही, पण आता इथे काही ठेवलं नाहीये आणि डॅडचा शो पण बंद झाला आहे, म्हणून तिथे जाऊन काही नवीन स्टार्ट करणार. तसं गौरव, आता तर तू जातो आहेस तर सांगशील काय झालं होतं? म्हणजे यार, तू पण ना सांगून पण दे भावा की झालं काय होतं. तुम्ही शो का बंद केला होता अचानक? सांगितलं तर होतं, TRP चांगली नव्हती येत म्हणून. हे रिझन तर बाकी लोकांसाठी आहे, खरं सत्य आम्हाला नाही सांगणार. हां, TRP तर काही रिझन नसू शकते. सीझन 13 तर तुझं सुपरहिट झालं होतं आणि अचानक तू ते बंद केलंस. डोंट माइंड हा, हे थोडं वेगळं तर आहे. अरे तुम्ही जास्तच विचार करत आहात. म्हटलं ना काही होतं इंटरनल, म्हणून बंद करावं लागलं. TRP वरनं आता इंटरनल रिझन झालं. अच्छा चल, हे सगळं सोड. आपली लास्ट पार्टी आहे, आता माहित नाही कधी भेटणार. लेट्स डू समथिंग. व्हॉट यू मीन बाय समथिंग? आपण आज सगळे बिग बॉसच्या सेटवर जाऊया. फालतूच्या गोष्टी करू नकोस. ती जागा 3 वर्षांपासून बंद आहे, तिथे खूप घाण असेल. आता तू बहाणा बनवतोयस. अरे यार, हेच गोष्टी तर परत आठवतील. हो यार, प्लीज काही तर ॲडव्हेंचरस करूया ना. अच्छा पक्का, जर तू आज आम्हाला तिकडे घेऊन जाशील तर आम्ही तुला परत कधीच नाही विचारणार. बट यार, मला भीती वाटते. अगं घाबरायची काय गोष्ट आहे, बस तिकडे जायचं आहे, थोडा वेळ थांबून परत यायचं आहे. गौरव काही वेळ विचार करतो. अच्छा ठीक आहे, पण प्लीज यार जास्त वेळ तिकडे नाही थांबू, फक्त जाऊन परत येऊ. सगळे त्याच्या बोलण्यावरती सहमत होतात आणि नंतर सेटकडे निघून जातात. ते गेटवरती पोहोचतात आणि गौरव कार थांबवतो. चौघही जण बाहेर उतरतात. गौरव गेटच्या ताल्याजवळ बघतो आणि जवळपास नजर आपली फिरवतो, कोणत्या सुरक्षित गार्डच्या तलाशमध्ये. पण तिथे त्याला कोणीच दिसत नाही. तो आपल्या मित्रांकडे जातो आणि प्लॅन सोडायचा विचार करतो. बघितलं, गेट बंद आहे, चला वापस जाऊया. अरे गेट बंद आहे, डोकं तर बंद नाही आहे ना. अर्जुन कारच्या बूटमधून एक टूल बार बाहेर काढतो आणि तो ताला तोडतो. पण गौरव ह्यातून खुश नाही होत. यार हे काय करतोयस, नुकसान केलंस ना. अरे तू तसंही हे सगळं सोडून जाणार आहे, चल ना. चौघही जण त्या खोलीमध्ये आतमध्ये जातात. जसंच ते लोक आतमध्ये जातात, पूर्णपणे शांतता होते आणि तापमानही एकदम घसरून जाते. ते आपसात गोष्टी करतात आणि समोर जातात आणि चौघांनाही या बदलावाचा थोडाही अंदाज लागत नाही. गाईज, तुम्हाला काही फील नाही होत आहे का? काय, बाहेर एवढी तर थंडी नव्हती, पण या आतमध्ये खूप जास्त थंडी आहे. अहो हा, थंडी तर लागते.
पण कदाचित ह्याच्यासाठी आपण जंगलाच्या मधोमध आहे म्हणून. हो हो, हॉरर मूवी सुरू झाली. काही वेळानं बॅकग्राऊंड म्युझिक पण येणार. सर्वजण हसायला लागतात. ते कंट्रोल रूमच्या पर्यंत जाऊन पोचतात. तिथे धूळ आणि मकरींच्या जाळ्यांनी पूर्ण ती रूम भरलेली होती. मशीन ही तशीच्या तशीच पडलेली होती, जसं की वेळ इथेच थांबला असेल. गौरव एका साईडला थांबतो. तिथेच सगळे बाकीचे लोक त्या खोलीमध्ये फिरत सगळे बघत होते. किती काही आहे इकडे. एवढे सगळे मशीन्स आणि एवढं सगळं. असं वाटतंय की आता व्यूएफओ येईल आणि एलियन आपल्याशी बोलतील. ते काही वेळ तरी हसतात, पण त्या शांततेमध्ये नळातनं पाणी यायचा आवाज येतो आणि त्यांचं हास्य पूर्णपणे थांबून जातो. गौरव बाहेर जाऊन बघतो. गौरव बाहेर झाकून बघतो. कोण आहे? दुसरी साईडनी काहीच उत्तर येत नाही. आवाज पूर्णपणे त्या खोलीमध्ये फिरून येते. गौरव आणि बाकी सगळे एकमेकांकडे घाबरून बघतात, पण भीतीच्या बाहेर ते लोक तिकडे जाऊन बघायचा निर्णय करतात. काय हे आपल्याला घाबरवण्यासाठी होतं? जर असं काही असेल ना, तर हे खरंच खूप घाणेरडा मजाक आहे गौरव. मला खरंच माहित नाही. मला असं वाटतंय की ग्रीन रूमचा कुठला नळ लीक होतोय. तो ठीक बोलत असेल. चल आपण सर्व जाऊन तिकडे बघूया. एक एक करून ते ग्रीन रूमच्या जवळ जातात आणि त्यांचा पायांचा आवाज त्या शांततेमध्ये फिरून जातो. चौघही जण ग्रीन रूममध्ये पाय ठेवतात. त्यांच्या डावीकडे बाथरूम आहे आणि त्या नळातनं वाहणारं पाणी पूर्णपणे साफ ऐकायला येत होते. मीरा आणि श्रुती घाबरलेली होती. त्यांचे डोळे बाथरूमच्या दरवाजावरती टिकलेली होते. गौरव हँडल पकडतो, पण घाबरतच त्याच्या चेहऱ्यावरती भीती पूर्ण साफ दिसत होती. अर्जुन बिना घाबरता समोर जातो. यार काय तू पण, प्रत्येक गोष्टीला एवढ्या सिरियसली घेण्याची गरज नसते. अर्जुन एक धक्का देऊन गौरवला किनाऱ्यावरती करतो आणि दरवाजा खोलून आतमध्ये निघून जातो. पण दरवाजा तेवढ्यातच अचानक बंद होतो आणि जोरात क्लिकच्या आवाजाने तो दरवाजा बंद होतो. अर्जुन दोनदा ओरडतो. त्याचा आवाज त्या शांततेमध्ये फिरायला लागते आणि अचानक शांतता होऊन जाते. बाहेर गौरव, मीरा आणि श्रुती दरवाजा उघडायचा खूप प्रयत्न करतात आणि प्रत्येक असफल प्रयासमध्ये त्यांची भीती अजूनच वाढत जाते. अर्जुन, अर्जुन, तू ठीक आहेस का? अर्जुन, अर्जुन उत्तर दे. पण आतमधून काहीच उत्तर येत नाही. त्या शांततेमध्ये ते दोघंही जण एकदम जमून जातात आणि हृदयाची ठोकेही एकदम वाढतात. अचानक बाथरूमचा दरवाजा सुटावूनच खुलतो. आतमध्ये अर्जुनचं मेलेलं देह पडलेलं होतं. त्याचे डोळे बाहेरच्या साईडला निघालेले होते आणि डोकं कुचळलेलं होतं. भय मीरा आणि श्रुतीला एकदम जखडून घेतं. तिघंही काही न बोलता फिरून दरवाजाकडे धावायला लागतात. त्यांच्या पायांचा आवाज लॉफ्टमध्ये फिरायला लागला. सीड्यांमधून उतरताना तिघंही जण आपला जीव वाचवण्यासाठी धावतात. ते गेटपर्यंत पोहोचतात आणि बाहेर निघण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण ती उम्मीद तिथेच तुटून जाते, कारण गेट हा बंद होता. तसंच त्यांना समजतं की ते लोक फसले आहेत. भीती आणि शांततेमुळे त्यांचं मन भरून येतं. मी तुमच्या लोकांना आधीच सांगितलं होतं, इथे नव्हतं यायला पाहिजे. हे काय होतंय गौरव? कोण आहे हे? मला कसं माहित असणार? सिक्युरिटी. दुसरीकडे काहीच उत्तर येत नाही. शेवटी हार मानून ते लोक गेटच्या सहारे बसून जातात. त्या चेहऱ्यावरती अश्रू येत होते. श्रुती चुपचाप रडत होती. अर्जुनचं मृत्यू त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे उतरलं होतं. अर्जुन, अर्जुन. आपल्याला पोलिसला कॉल करून बोलवायला पाहिजे. मीरा हळूच श्रुतीला सांत्वना देते. तिच्या दुःखासोबत आपली सांत्वना जतवते. गौरव आपला फोन बाहेर काढतो आणि त्याला उमेदची एक झलक दिसते. पण जसंच तो चेक करतो, त्याला माहिती पडते की सिग्नल नाही आहे आणि नेटवर्क हे काम नाही करत आहे. शिट. नेटवर्कच नाही आहे. तुम्ही दोघं आपल्या फोनमध्ये चेक करा प्लीज. मीरा आपला फोन काढते आणि श्रुतीचाही फोन चेक करते. पण दोघांच्याही फोनमध्ये एकच गोष्ट होती. कोणतंच नेटवर्क नव्हतं, कोणतंच सिग्नल नव्हतं आणि काहीच नाही. आमच्याही फोनमध्ये नेटवर्क नाही आहे.
गौरव काही वेळासाठी लांबपर्यंत बघतो आणि विचारामध्ये डुबून जातो आणि बोलतो, इथं राहणं आपल्यासाठी सेफ नाही आहे. आपण एक काम करूया, बॅक लॉनमध्ये जाऊया. तिथल्या भिंतीच्या मागे एक रेस्टॉरंट होतं. बहुतेक तिकडे आवाज देऊन कोणीतरी आपल्याला ऐकेल. मीरा आणि श्रुती त्याच्या बोलण्यामध्ये सहमतीने डोकं हलवतात आणि तिघही जण मागच्या लॉनकडे निघून जातात. मागच्या लॉनचा रस्ता त्यांना त्याच रस्त्याने घेऊन जातात जिथून ते लोक आत्ताच निघाले होते. ते एक रस्त्याकडे मोड घेतात आणि थोडं समोर जातात. पण अचानक त्यांना समजतं की मीरा ही गायब आहे. घाबरतच ती दोघं मागे धावत जातात आणि तिचं नाव घेत जातात. ते दोघं खोलीत जाऊन पोचतात आणि बघतात की मीरा चेहऱ्यावरती फरशीवरती पडली आहे. ते जसंच तिला पकडायचा प्रयत्न करतात ती पूर्णपणे तोंडाशी येऊन फिरते. हाडं एकदम तडकत मोडायला लागतात. तेवढ्यातच एक अंधारी असलेली शक्ती तिला असामान्य खोलीकडे खेचत घेऊन जाते. गौरव आणि श्रुती तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि तिला पकडून घेतात आणि एक खूप असामान्य क्लिकसारखं मीराचं हे डोकं अचानकपणे पूर्णपणे फिरून जाते. ती गौरवच्या डोळ्यामध्ये डोळे टाकते. तिचा चेहरा एकदम भयानक रूपने विकृत होऊन जातो. घाबरतच गौरव तिचा हात सोडून देतो आणि मागे घसरतच ओरडत जातो, नाही नाही, ही मीरा नाही आहे. मीराला खोलीच्या आतमध्ये खेचत घेऊन जातो आणि ती अंधारामध्ये गायब होऊन जाते. श्रुती तिथेच फरशीवरती बसून तिला घोरत राहते जिथे मीरा गायब झाली होती. तिची नजर गौरवकडे जाते आणि तिच्या चेहऱ्यावरती भीती आणि हताशपण पूर्ण दिसत होतं. तू तिला जायला का दिलंस? काही न वेळ घालवता गौरव श्रुतीला पकडतो आणि ते दोघंही धावत जातात. ते लोक तिथपर्यंत नाही थांबत की ते लोक लॉनपर्यंत नाही पोचत. गौरव काचच्या गेटला एकदम जोरात बंद करतो आणि त्याच्या सहारे उभा राहून श्वास घेतो. हे काय होतंय? तू तिला जायला का दिलंस? ती मेली आहे. ती आपली रिया नव्हती. नाही, असं नाही होऊ शकत. असंच आहे. आता फक्त तू आणि मी उरलो आहोत. आपल्याला इथून लवकरात लवकर निघावं लागेल. आधी अर्जुन, आता मीरा, आपण दोघंही लवकर. नाही श्रुती, आपण एवढ्या लवकर विश्वास नाही सोडू शकत. इथून निघायचा कुठला ना कुठला मार्ग नक्की असणार. गौरव भिंतीजवळ जाऊन मदतीसाठी ओरडायला लागतो. त्याचा आवाज त्या खाली खोलीमध्ये फिरत राहतो. ऐका, कोणी आहे? जर कोणी ऐकताय तर उत्तर द्या. तरीही तिथे काहीच उत्तर येत नाही. गौरव खूप परेशान आणि दमलेला असतो. श्रुती शांततेमध्ये त्याला बघत राहते आणि हळूच काहीतरी समजून त्याला विचारायला लागते. त्याला विचारते, हे काय होतंय गौरव? मला काही नाही माहित श्रुती. बस एवढंच माहित आहे की हा शो कुठल्या TRP मुळे बंद नव्हता झाला. इथे एक टिशा नावाच्या मुलीनं सुसाईड केलं होतं. त्यानंतर खूप लोकांना तिच्या आत्म्याला बघितण्याचे किस्से सांगितलं आणि शो सोडला. त्यामुळेच ब्रॅडला हा शो बंद करावा लागला. तर आता आपण काय करू शकतो? त्या आत्मेला काय हवं आहे त्यासाठी आपल्याला कन्फेशन रूम मध्ये जावं लागेल. कन्फेशन रूम? हो, तिनं तिथंच फाशी लावली होती. घाबरतच श्रुती सहमतीमध्ये आपली मान हलवते आणि दोघंही जण त्या रस्त्याकडे निघून जातात आणि परत त्याच रस्त्यातून कन्फेशन रूमकडे निघून जातात. मोडवरती श्रुतीला समजतं की गौरव आता त्याच्यासोबत नाही आहे. शांततेमध्ये असलेली ती धावतच जाते. तिच्या चेहऱ्यावरती अश्रू येतात आणि थांबायचाही विचार नव्हते करत. गौरव, गौरव! अचानक तिला कोणीतरी धक्का देतं आणि ती कन्फेशन रूममध्ये जाऊन पडते. भीतीने तिला पूर्णपणे घेरलं होतं. जेव्हा ती वरती बघते तर तिच्या डोळेमध्ये पूर्णपणे भीती येते. दिशाची आत्मा त्या भिंतीवरती रेंगत तिच्याजवळ येत होती. श्रुती काही विचार करेल त्याच्या आधीच दरवाजे स्वतःहून उघडतात आणि गौरव एक साधू बरोबर तिथे येतो. श्रुती तिथेच जमून राहिली हैराणीमध्ये, कारण ते आता जे झालं तिला अजिबात समजलं नव्हतं. साधू मंत्र वाचतच तिथे येतात आणि बोलतात,
आता तुझी गरज पूर्ण झाली आहे. या आधी तुझं शेवटचं बलिदान तुला मिळावं. तू वचन दे, तू गौरव आणि तुझ्या कुटुंबाला सोडून देशील. दिशाची आत्मा हळू आणि सहमतीने मान आपली हलवते. गौरव साधूच्या जवळ उभा राहतो. त्याचा चेहरा शांत आणि भावहीन होता. चारीकडे असलेल्या अशांतीचा त्याच्यावरती काहीच असर नव्हता पडत. आय एम सॉरी श्रुती. दिशा माझीच छोटी बहीण होती. तिनं काळा जादू आणि तंत्रविद्या करून ह्याच जागी एका आत्मेला जागवलं तर, पण तिला सांभाळू नाही शकली. हळूहळू त्या आत्मे तिच्या शरीर, तिच्या श्वासा आणि तिच्या ओरडण्यावर कब्जा केला. आम्हाला सांगितलं गेलं की दिशाच्या मृत्यूनंतर पण तिच्या आत्मेला शांती नाही मिळाली. साधूजींनी सांगितलं की आत्मेला शांत करण्यासाठी 3 माणसांची बळी द्यावी लागणार. माझ्या बहिणीला शांती हवी आहे, मग त्यासाठी मला इतकं वाईटच का नाही व्हावं लागेल. होऊ शकेल तर मला माफ करशील, मी मजबूर आहे. एवढं होताच गौरव आणि साधू खोलीच्या बाहेर निघून जातात आणि हळूच मागून दरवाजा बंद करतात. जसंच ती आत्मा श्रुतीच्याकडे उडी मारते, तेवढ्यातच खोलीमध्ये एक ओळखीचा आवाज येतो. एवढ्या लवकर नाही. दिशाची आत्मा आणि श्रुती दोघंही आवाजेकडे बघतात. तिथे अर्जुन आणि मीराची आत्मा उभी होती. त्यांच्या डोळ्यामध्ये राग होता. जोरात धावतच तो दिशाच्या अंगावरती उडी मारतो आणि दिशाला फरशीवरती दाबतो. संघर्षाच्या मध्ये मीराची आत्मा बोलते, श्रुती, गौरव आणि साधूच्या मानेवरती जो तावीज आहे त्यांनीच त्यांना वाचवलं आहे. जाऊन त्याला तोडून टाक. श्रुती कमजोर आणि कापतच आपल्या पायांवरती उभी राहते आणि जराही वेळ न लावता ती त्या खोलीतनं बाहेर धावून जाते. धावता धावता श्रुती फरशीवर ठेवलेला एक जुना लाकडाचा दांडू बघते. ती त्याला उचलते, पण तिचे हात कापत होते. पण तसंही तिने तो दंडा उचलला आणि समोर जाताच तिने गौरव आणि साधूला चालताना बघितलं. आपली सर्व ताकद लावून ती दंडाला त्यांच्या डोक्यांवरती मारते आणि दोघंही जण बेहोश होऊन खाली पडतात. लगेचच ती त्यांच्या गळ्यांमध्ये असलेली तावीज खेचून तोडून टाकते आणि जसंच ती तावीज त्यांच्या गळ्यातनं निघते, दिशाचा आवाज पूर्ण त्या महलमध्ये येते. आवाज ऐकून गौरव आणि साधू चकित होऊन उठतात. गौरव बघतो की श्रुती किनाऱ्यावरती उभी आहे आणि साधूच्या मागे गौरव धावत जातो. पण आता खूप वेळ निघून गेली होती. दिशाची आत्मा त्यांच्या अंगावरती झपट घेते. त्यांचा राग थांबवण्यासाठी आता कोणीच नव्हतं. एका क्षणातच तिने त्या दोघांचा गळा पकडला आणि त्यांची मान फाडून टाकली. श्रुती जमिनीवरती पडते. तिच्या चेहऱ्यावरती अश्रू होते. हातामध्ये तावीज पकडून ती त्या भयानक दृश्याला बघून भीतीमध्ये तशीच जमून जाते. रात्र संपून जाते आणि दुसऱ्या सकाळी श्रुती गेटच्या बाहेर निघून जाते. तिचे कपडे हे फाटलेले होते, पण तिच्या पायावरनी आणि हातावरती रक्ताचे डाग होते. आणि ही कहाणी इथेच समाप्त होऊन जाते.